महिला जनता पार्टी ज्या पद्धतीने काँग्रेस पक्षाला टार्गेट करून काँग्रेस पक्षाने विरोध केला, अशा पद्धतीचा जनतेमध्ये गैरसमज पसरवती, परंतु हे धातांत खोटं आहे। कारण सप्टेंबर 2023 साली महिला विधेयक हे पास झालेलं आहे आणि अधिवेशन 16-17 ला असताना 16 तारखेला त्याचा नोटिफिकेशन सुद्धा निघालेलं आहे। सरकारने जर ठरवलं तर 2023चं महिला आरक्षणाचं बिल हे आत्ता घोषणा करून लागू करू शकतं आणि 2029च्या विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुका यांच्यामध्ये 33% आमच्या महिला भगिनींना सरकार हे संधी देऊ शकतं। परंतु सरकार याच्यामधून पळ काढतंय। ते पळ या ठिकाणी जे काही डिलिमिटेशन आपण ज्याला म्हणतो, मतदारसंघाची पुनर्रचना यापासून करतंय। कारण मतदारसंघाची जर पुनर्रचना झाली, ज्या पद्धतीने उत्तर भारतामध्ये सगळ्यात जास्त सीट वाढतील आणि दक्षिण भारतातल्या काही ठिकाणी सीट्स या कमी होतील। गोव्यासारख्या राज्याला 2 खासदार आहे, तिथे एकच खासदार होईल आणि अनेक राज्यांमध्ये हे खासदार कमी होतील, ज्यामुळे या ठिकाणी उत्तर भारत आणि दक्षिण भारत हा संघर्ष देशामध्ये सुरू होईल आणि परत देशामध्ये अराजकता माजू शकते। आणि म्हणून काँग्रेस पक्षाने विरोध केलेला आहे। काँग्रेस पक्षाने ज्या पद्धतीने 2011चा सेन्सेस तुम्ही घेता याला विरोध आहे। कारण नवीन जनगणना जे आपल्या 2023ला ज्यावेळेस हे बिल पास केलं तेव्हा जे ठरलेलं आहे का 2026 पर्यंत झालेली जनगणना आणि कास्ट सेन्सेस जातनिहाय जनगणना याचा आधार घेऊन आपण या ठिकाणी मतदारसंघाची पुनर्रचना करा। तसं न करता तुम्ही जुन्याच या ठिकाणी या पद्धतीने 2011च्या सेन्सेस जर घेत असाल, हा या ठिकाणी उत्तर भारतावर आणि दक्षिण भारतामध्ये दुही निर्माण होऊ शकते। आणि त्याचबरोबर यामध्ये जे राज्य प्रगती करतात, महाराष्ट्र असेल, तामिळनाडू असेल, आंध्र असेल किंवा गुजरात असेल, यांचा ज्या पद्धतीने विकास चाललेला आहे त्या विकासाचा बोजा हा आपण हे करायचा आणि उत्तर भारतामध्ये त्याला जास्त आपल्याला या ठिकाणी निधी द्यावा लागतो याची आपल्याला कल्पना आहे। म्हणून ज्या वेळेस उत्तर भारतामध्ये खासदार वाढतील, ते खासदार वाढल्यानंतर या ठिकाणी कुठंतरी भारतीय जनता पार्टी त्यांचा स्वार्थ बघती आणि आयुष्यभर सत्तेत राहण्याचं स्वप्न बघती। ते स्वप्न काँग्रेस पक्षाने मतदारसंघाची पुनर्रचना ही नको व्हायला या नावाखाली विरोध केला आणि ते विधेयक फेटाळलेलं आहे। आणि म्हणून काँग्रेस पक्ष म्हणतो 2023 साली जे महिला विधेयक आपण पास केलेले ते त्वरित लागू करा आणि आमच्या महिला भगिनींना या ठिकाणी न्याय द्या। खरंच जर तुम्हाला महिलांबद्दल आस्था असेल, प्रेम असेल आणि त्यांना सत्तेत यावं असं तुम्हाला वाटत असेल तर 2023च्या निकषानुसार त्या कायद्यानुसार आपण या ठिकाणी महिलांना आरक्षण द्यावं, हे त्यांना आव्हान आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने करतो। अजून केलेला नाही, त्याला आमचा विरोध आहे। पहिला तो करा आणि नंतर आपण या ठिकाणी मतदारसंघाची पुनर्रचना करा। परंतु 2023 साली आपण जे आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे त्या आरक्षणानुसार 543 आणि 33% आरक्षण देऊन आपल्या 180 महिला खासदार आज ज्या 60-70 आहेत, अजून 100 खासदार आपल्या वाटतील, तिथं त्यांना प्रवेश द्या। परंतु भारतीय जनता पार्टी त्याला तयार नाही। जर तुम्हाला खरंच महिलांबद्दल कळवळ आहे, तुम्हाला वाटत असेल तर महिलांना आरक्षण द्यावं तर त्या 543 काय फरक पडतो, पण देणार नाही। त्याला कारण या ठिकाणी जो कुस्ती पडतो त्या छळ केलेला खासदार असेल ते सगळे भारतीय जनता पार्टीतून येतात, तर काय होईल या आधार भारतीय जनता पार्टीचा पडतोय। पण आमची मागणी आहे की आपण नंतर नरसिंहराव पंतप्रधान झाल्यानंतर ते विधेयक हे पास झालं आणि महिला आरक्षण हे आज महानगरपालिका असतील, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, ग्रामपंचायत असेल, आज ज्या आमच्या महिला भगिनी त्या ठिकाणी